नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सत्य, अहिंसा आणि प्रेम या शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या माझ्या मराठी मावळ्यांनी गेली 40 वर्षापासून या तळभद्री सरकारकडे आरक्षणाची बाजू मांडली. परंतु दुर्दैवाने माझ्या मराठी समाजावर या सरकारने अन्याय केला. अहो, ज्या महाराष्ट्रात महिलेची पूजा केली जाते, तिचा सन्मान केला जातो ना, त्याच महाराष्ट्रात महिलेला लाठीचार्ज करावा यासारखी दुर्दैवी घटना काय असू शकते का? तसे मराठा, एक मराठा, अरे कोण म्हणतात देत नाही? कोण म्हणतात देत नाही? एक मिनिट. कार्यक्रम झाल्यानंतर कोणीही गरडावरडा आरडाओरडा करणार नाही. शांततेत अगोदर महिला जातील आणि आजूबाजूला मनोज जरांगे पाटलाचा ताफा जाऊ द्या आणि नंतर आपण थोडं बाजूला थांबा. त्यांना वाट करू द्या. कोणी आरडाओरडा करणार नाही, घोषणा देणार नाही, कसल्या प्रकारचा गोंधळ करणार नाही. ही सर्वांना पुन्हा एकदा सूचना. सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होते आणि इथे जमलेल्या प्रत्येकाला माझा मानाचा मुजरा. सत्य, अहिंसा आणि प्रेम या शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या माझ्या मराठी मावळ्यांनी गेली 40 वर्षापासून या तळभद्री सरकारकडे आरक्षणाची बाजू मांडली. परंतु दुर्दैवाने माझ्या मराठी समाजावर या सरकारने अन्याय केला. अहो, ज्या महाराष्ट्रात महिलेची पूजा केली जाते, तिचा सन्मान केला जातो ना, त्याच महाराष्ट्रात महिलेला लाठीचार्ज करावा यासारखी दुर्दैवी घटना काय असू शकते का? तसेच नागरिकांवर गोळीबार करणं म्हणजे मला तरी वाटतं माझ्या देशाच्या संविधानाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि तमाम राज्यकर्त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही माझ्या मराठी समाजाला नैतिक अधिकार गमावून बसलेला आहात आणि या गोष्टीला फक्त आणि फक्त शासनकर्ता जबाबदार आहेत. मी महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा सांगते की तुम्ही 30 दिवसांची मुदत मागितली. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या मराठी समाजातील शांतता व संस्कार मूल्यांचे दर्शन सर्वांना घडवून दिले. माझ्या मराठी समाजाने या जगाला एक शिकवण दिली, ती म्हणजे शांततेची आणि संयमाची. आता या शांततेचा शेवट नको, आता या शांततेचा अंत नको, नाहीतर बंड करून दुश्मनाच्या छाताडावर नाचण्याची ताकद ही मराठ्यांची आहे याची मला नक्कीच खात्री आहे. एक मराठा, लाख मराठा, जय जिजाऊ.